चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना आपण पाहतोय आपण फलंदाज नितेशला पहिल्या षटकामध्ये 2 30 या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात. त्याचा फायदा घेत असताना पहिला फटका एक्स्ट्रा कव्हरला, दुसरा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र वेगावरती स्वार गोलंदाजी करत असताना श्लोकला पाहतोय निर्धाव चेंडू. जसा चेंडू बॅक पडला ना तसाच यष्टिरेखेचा वेध घेत असताना निर्धाव चेंडू सांगता कमबॅक करण्याचा प्रयत्न श्लोक याचा. 2 चेंडूवरती 2 वटे आल्यानंतर डॉट चेंडू सांगता. अजून एक निर्धाव चेंडू मैदानावरती पाहायला भेटतोय. गोलंदाज श्लोक कडून लगातारचे 2 चेंडू बीट केले. ज्या फलंदाजाने 2 चेंडूवरती 2 मोठे फटके दाखवले होते त्याला थांबवण्यामध्ये यश प्राप्त करतोय तो गोलंदाज श्लोक. शेवटचा चेंडू या षटकामधला. श्लोक सज्ज झाला. स्ट्राईक एनवरती नितेश रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. बॉडीवरती चेंडू अडलेला आहे. या दरम्यान एक धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. फक्त 9 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो रोहितला पाहतोय आपण. पीटीचं दुसरं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. तर स्ट्राईक एनवरती गोलंदाज नितेश. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 9 धावा वराडी संघाच्या. लॉफ केला चेंडूला, सरळ रेषेमध्ये खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक मिडॉनला कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. चांगला झेल पकडला इथे क्षेत्ररक्षकाने आणि पहिला झटका बसतोय वराडी संघाला नितेशच्या स्वरूपामध्ये. चांगला झेल पाहायला भेटला आपल्या क्षेत्ररक्षकाने. स्वतःला स्ट्रेच करत असताना 6 धावा वाचवत असताना एका फलंदाजाला इथे बाद केलंय. पहिला झटका नितेशच्या स्वरूपामध्ये. नितेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाजीसाठी पाहतोय संदेशला पाहतोय. इन ॲट नंबर 3 वरती 1 डाऊनचा फलंदाज. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान अशी करावी लागेल. गरज असेल संघाला. खूप साऱ्या अपेक्षा असतील वराडी संघाच्या संदेशकडून. पाहूया कशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. लेफ्ट आर्म पर्यंत स्ट्राईक एनवरती फिरकावण्याचा प्रयत्न, परंतु लाईन बॅटताना चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पहिले 2 चेंडू फेकत असताना एका गड्याला बाद केले. अजून एकही धाव खर्च केली नाही. गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. पुन्हा एकदा रोहित. लॉफ केलाय सरळ रेषेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. कोणती चुकी पाहायला भेटत नाही. अजून एक झटका बसलाय तो वराडे संघाला. ज्या पावलाने फलंदाज आला होता त्याच पावलाने माघार धरण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज रोहितला पाहतोय. 3 चेंडूमध्ये 2 मोठे झटके देत असताना वराडे संघाला गोलंदाज पाहतोय आपण रोहित. मयूर ग्रुप बदलापूर संघाचा.
नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती समीरला पाहतोय आपण. फिरकावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा बॉडीवरती चेंडू आदळतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव सुद्धा वराडी संघाला मिळत असताना पाहतोय. एकही फलंदाजाला मोठा फटका खेळू देत नाही. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज रोहितला पाहतोय आपण. कमबॅक गोलंदाजी, 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही. 2 गड्यांना बाद केले रोहित. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी घेतली होती खांद्यावरती आणि त्या जिम्मेदारीला पुरेपूर उतरत असताना इथे पाहतो आपण. लाफ केलाय पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत लॉंग लेगच्या दिशेने, परत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू लँड होतोय. आडवेल या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटते. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. अकरा 12 धावा झाल्या. निर्धाव चेंडू, दुसरे षटक समाप्त झाले. 2 षटकाचे समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 2 गडी बाद 12 धावा. तिसरं षटक पुन्हा एकदा सज्ज झालं गोलंदाजीसाठी. गोलंदाज श्लोकला पाहतो आपण. पहिला चेंडू फेकत असताना फक्त सिंगल धावेवरती प्राधान्य दिले ते वराडे संघाच्या फलंदाजांनी. टायकावरती फलंदाज पाहतोय आपण समीर. लाफ करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर घेऊन चेंडू जातो यष्ट्यांवरती. त्रिफळाची होतोय फलंदाज. अजून एक झटका बसतोय तो वराडे संघाला फलंदाज समीरच्या स्वरूपामध्ये. हा बसलेला तिसरा झटका. मोहनची केली संपुष्ट झाली, सॉरी. समीरला नॉन स्ट्रायकिंगवरती अजूनही पाहतोय आपण. नवीन फलंदाज इनॅट नंबर 5 वरती संघाचा सरसेनापती, एक डान्सिंग अंपायर मधून ज्यांची ओळख आहे असं विष्णू शिंदे सरांना आपण इन ॲक्शन मध्ये इनॅट नंबर 5 वरती फलंदाजीसाठी जात असताना पाहतोय. स्ट्रायकरवरती आपण पाहूया विष्णू शिंदे सरांना. सामना करेल गोलंदाज श्लोक यांचा. चांगली गोलंदाजी करत असताना पाहतोय पण गोलंदाज श्लोकला पाहतोय. स्ट्राईक येण्यावरती विष्णू शिंदे सर. फिरवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती चांगला फटका लेग साईडच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. फक्त सिंगल डबल धावा येत असताना पाहतोय आपण फलंदाज वराटे संघाच्या फलंदाजांकडून. लॉफ केला चेंडूला, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसेल. चेंडू गेलाय मिडविकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकाराने आघात करत असताना पाहतोय आपण फलंदाज समीरच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत असा षटकार.
पॉवर हिटिंग करत असताना पाहतोय आपण फलंदाज समीरला आघात करतोय. आता मात्र पुन्हा एकदा लाफ केला हवेमध्ये चेंडू चेंडू क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येईल परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर. फुटबॉल स्ट्राईकने इथे क्षेत्ररक्षक करताना पाहिला आपण क्षेत्ररक्षकाला आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण करताना चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय समीरला विष्णू शिंदे सरांनी. 3 धावा मिळतील. फुटबॉल स्टाईलने इथं क्षेत्ररक्षक करताना पाहिला आपण क्षेत्ररक्षकाला रितेश होते. पुन्हा एकदा श्लोक ऑफ साईडच्या दिशेने पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला केलून काढलाय. वाघ विल का बाग परिस्थिती असताना चेंडू काय थांबायचं नाव घेत नाही आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकाराचा इशारा करत असताना आम्हाला पंच सांगतात या धावा मिळतील 4-4-4. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 27 धावा. 3 गडी बाद वराडे संघाच्या. एक्स्ट्रा पूल मधला पहिला सामना आपण पाहतोय. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष वराडे हा एक्स्ट्रा पूल मधला पहिला सामना. त्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत आजच्या दिवसातला 8चा जो पूल आहे तो सांगत आहोत. पहिला सामना असेल दोस्ती 11 सावरे विपक्ष छत्रपती संभाजीनगर. दुसरा सामना गावदेवी आंबेशू विपक्ष अल्टिमेट बदलापूर. तिसरा सामना आरडी 11 चांदप त्यांच्या विपक्ष भाईजन 11 कुलगाव. चौथा सामना सारा 11 चिखलोली विपक्ष मोहपाडा. सर्व संघांनी वेळेवरती यायचे. इनिंग ब्रेक मध्ये दोस्ती 11 सावरे विपक्ष छत्रपती संभाजीनगर या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये जर आपण आला नाहीत तर जेव्हा सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडेल आणि जो कोणता संघ नसेल त्या संघाला इथे पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची. जर आपण ऐकत असाल तर दोन्ही संघांनी लवकरात लवकर उपस्थित दाखवा. तीन षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण फक्त ना फक्त 27 धावा. 3 गडी बाद वराडे संघाच्या. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय तो मयूर ग्रुप बदलापूर संघाकडून. वैयक्तिक पहिलं व सांगित 4थं षटक घेऊन आलाय मयूर पिसेकर ज्युनियर. मयूर पिसेकर पाहतोय आपण गोलंदाजीसाठी. चला पंचामृत ऑन करायचं. जास्त वेळ घेऊ देऊ नका. काउंटडाऊन चालू आहे ते. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत. पहिला चेंडू स्ट्राईक एनवरती समीर. पहिला चेंडू लॉफ केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाकाच्या बाहेर. हा सुद्धा चेंडू असेल मिडॉनच्या दिशेने. हा आलेला फलंदाज समीरच्या बॅट मधून खणखणी त्याचा षटकार पाहायला भेटतोय. आघात करतोय पहिल्या चेंडूवरती. हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं या षटकाला. त्या षटकामध्ये आघात करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न परंतु यू मिस आय विल डेफिनेटली हिट हेच पाहायला भेटले आणि त्रिफलाचित केले फलंदाज. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आला होता त्याच फलंदाजाला इथे प्रत्युत्तर देत असताना बाद केलंय.
चौथा झटका वराडी संघाला. नवीन फलंदाज स्ट्रायकेनवरती ओमकारला पाहतोय आपण. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची इनरीत घेऊन चेंडू जातो यशच्या हातामध्ये, कॉडबेनच्या स्वरूपामध्ये. अजून एक झटका बसतोय तो फलंदाज ओमकारच्या स्वरूपात वराडी संघाला. चांगली गोलंदाजी, कमबॅक गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज मयूरला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं असावं ना याचं प्रत्यक्ष देत असताना आपण पाहतोय मयूरला. पुढच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना इथे बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज मयूर. इनॅट नंबर 7 वरती नवीन फलंदाज यशला पाहतोय टायकेनवरती. धाव फलक 33 धावा. पुन्हा एकदा मयूर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती लाफ केलाय सरळ रेषेमध्ये मिडॉन आणि मिडॉफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा आहुती होता आणि एक धाव पूर्ण करत असताना एकच धावेवरती समाधान मानावं लागले. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मधले मयूर फिसेकरचे. आता मात्र स्ट्रायकेनवरती संघाचा सरसेनापती विष्णू सैर. लाफ केल्या हवेमध्ये चेंडू स्वतः फॉलो थ्रो मध्ये धावतोय मयूर, परंतु त्यांच्या सुद्धा थोडा आवाक्याचा बाहेर चेंडू होता. नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 2 धावेचा अवधी 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज पाहतोय आपण. दोन धावे धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 36 धावा. कट केलाय पॉईंटच्या दिशेमध्ये. चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय धन 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 करीत सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चौथा षटक सुद्धा समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. तब्बल 40 धावा 5 गडी बाद वराडी संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती अभंगला पाहतोय आपण. शेवटचं षटक घेऊन सज्ज झालाय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली अभंगने. पहिलाच फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू स्वतः यशस्वी धावतायत, परंतु थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली. मिसफील्डचं रूपांतर लगेच 2 धावेमध्ये करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवले इथे यशने विष्णू सरांना. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाजाने, पण थोडीशी क्षेत्ररक्षक चुकीमुळे याचं रूपांतर 2 धाव्यामध्ये. पुन्हा एकदा अभंग. आता मात्र पॉईंटच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना मैदानावरती गोलंदाज अभंग. चांगली गोलंदाजी अभंगकडून पाहायला भेटते आपल्याला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढले. लेग साईडच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल आडवेल. या दरम्यान 2 धावेचा आहुती
आणि थोडंसं कलेक्टिंग कुठेतरी चुकीचं पाहायला भेटलं. आणि 2 धाव पूर्ण करत असताना यशला पाहतोय. चांगली रन बिटवीन द विकेट यश आणि विष्णू सरांची पाहायला भेटते आपल्याला. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकामधले. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी बीट होतो. यश सुद्धा तो बीट झालाय आणि त्याचं रूपांतर पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. एक्स्ट्रा +1 अशा 2 धावा मिळतील त्या वराडे संघाला. बहाल करत असताना मयूर बदलापूर संघाकडून ह्या धावा पाहतोय आपण वराडे संघासाठी. 2 धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 46 धावा. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेमध्ये फटका केल्याचा होता. मागच्या फटक्याची कार्बन कॉपी दाखवायची होती, परंतु चेंडू थोडा सबमरीन पाहायला भेटला आपल्याला निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा अभंग लॉफ केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विवेक, कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. जालं बिनलं होतं, जाल्यामध्ये अडकवलं ते विष्णू सरांना आणि झटका बसतोय तो. इनॅट नंबर 6 झटका वराडे संघाला. नवीन फलंदाज इनॅट नंबर 8 वरती RK म्हणजेच राज कांबळी. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी लेफ्ट आर्म फलंदाज पाहतोय आपण. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला, या इनिंग मधला. कट करण्याचा प्रयत्न, चॉफ केला होता चेंडूला, परंतु तेवढासा चांगला संपर्क पाहायला भेटला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेत असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. एकच धाव असेल ना पंच. 5 षटक समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण वराडे संघाच्या 47 धावा. येणारे 30 चेंडू 48 धाव्यांची गरज असेल विजयासाठी मयूर ग्रुप बदलापूर संघाला. यापुढे होणारा सामना दोस्ती लिहून सावरे त्यांच्या विपक्ष छत्रपती संभाजीनगर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे. दोस्ती लिहून सावरे संघाचा संघनायक इथे आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला, आपण जर नाणेफेकीला आला नसाल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची. चला, दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. नाणेफेकी करून घेऊया आपण. नरेश कळव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करूया.
दोस्ती लिहून सावरे विपक्ष छत्रपती संभाजीनगर 2 संघामध्ये नाणेफेकी केली जाते. नरेशजी कडव यांच्या शुभ असते. आजच्या दिवसातला दुसरा सामना, आजच्या पोल मधला पहिला सामना. छत्रपती संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. डिसिजन पेंडिंग असेल. येणारे 30 चेंडू 48 धावांची गरज असेल विजयासाठी मयूर ग्रुप बदलापूर संघाला. मयूर ग्रुप बदलापूर संघाकडून सलामीवीर ट्रम्प कार्ड पाहतोय आपण विवेक आणि प्रतीक पिसेकरला पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती या धावा रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट डे नितेशला पाहतोय आपण. स्ट्रायकरवरती विवेक, नॉन स्ट्रायकरवरती प्रतीक. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण योगीराज महाराज बुटेरे. स्क्वेअर लेग पंच विजय कडवला पाहतोय आपण. पंचाचा ग्रीन सिग्नल सामना इथे सुरू होते. पहिला चेंडू लाफ करण्याचा प्रयत्न, पायाड्यावरती चेंडू आदललाय आणि चेंडू इथे यशस्वी चुकी पाहायला भेटते. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 4 धावा मयूर ग्रुप बदलापूर संघाला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलक ओपन होत असताना पाहतोय आपण मयूर ग्रुप बदलापूर संघाच्या बहाल केल्या जातात त्या या धावा वराडे संघाकडून. मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी पुन्हा एकदा नितेश सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू कसा सोडेल, पॉवर हिटिंग पाहायला भेटली या चेंडूवरती. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषा पार मिडविकेटच्या दिशेने. या मिळाल्या 4 धावा. फलंदाज विवेकच्या बॅटमधून खणखणीत असा आघात करताना पाहिलं आपण. पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळाल्या होत्या. यावेळेस स्वतःचं खातं ओपन करत असताना आपल्या संघासाठी 4 धावा फलंदाज विवेकच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये जेव्हा किंवा बॉल फुटेल हरवेल तेव्हा नवीन चेंडू दिला जाईल याची पण नोंद घ्यायची. दुसरा चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न स्लिप मिडऑनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव घेत असताना दोन्ही फलंदाज विवेक आणि प्रतीकला पाहतो. पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. काय वेग पाहायला भेटला, परंतु थोडस अपयश आलंय. ते विष्णू सरांना प्रयत्न पुरेपूर पाहायला भेटले होते परंतु चेंडू हुलकावून देत गेलाय तो सीमारेषा पार. फलंदाज प्रतीकच्या बॅट मधून हा आलेला खणखणीत असा चौकार पाहायला होतो. यार 4 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 13 धावा.
सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढला. मिडॉनच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान पुन्हा एकदा फक्त न फक्त सिंगल धावेचा अवधी आणि सिंगल धावेला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाजांनी विचार केला ना, मोठा फटका आल्यानंतर फक्त सिंगल धावेला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाजांना पाहिलं. ही तर खेळाडू वृत्ती असते चांगली खेळाडूची. आता मात्र लाफ केला चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु थोडेसे मिसफील्ड पाहायला भेटली आणि जीवनदान मिळते ते विवेकला. आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव, 2 धावा मिळतील. त्या चुकीचं रूपांतर 2 धावामध्ये लगेचच करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांनी फायदा घेतलाय आणि 2 धावा पूर्ण. 2 धाव्याचे पहिलं षटक समाप्त झालंय आणि या धाव फलकावरती धावा पहिलं षटक समाप्त होत असताना 16 धावा, एकही गडी बाद नाही. जमेची बाजू असेल ही मयूर ग्रुप बदलापूर संघासाठी. यापुढे होणारा सामना दोस्ती सावरेस विपक्ष छत्रपती संभाजीनगर या दोन संघांमध्ये नाणेफेकी झाली होती आणि नाणेफेकी छत्रपती संभाजीनगर या संघाने जिंकली होती. त्यांचा निर्णय असा आलेला आहे की फलंदाजी करण्याचा छत्रपती संभाजीनगर फलंदाजी करीत आमंत्रित केलं फिल्डिंगसाठी ते दोस्ती लिहून सावरे संघाला या पुढील सामन्यामध्ये. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यशला पाहतोय आपण. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने P2चं दुसरं षटक म्हटलं की 30 या सर्कलच्या बाहेर फक्त 3 फिल्डर पाहायला भेटतात आपल्याला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. दुसरा मिड लॉंग ऑनला, तिसरा षटक मिड विकेटला पाहतोय आपण. 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. स्ट्राईकवरती फलंदाज प्रतीक, नॉन स्ट्राईकवरती विवेक. सलामीर जोडी अजूनही चांगला खेळ करते आपल्या संघासाठी. यश सज्ज झालाय. स्टार्ट ऑफ लाईन चेंडू कसा सोडेल, प्रहार केला या चेंडूवरती ना, चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा आलेला खणखणीचा षटकार पाहायला भेटतोय. फलंदाज प्रत्येक पिसेकरच्या बॅट मधून षटकार. आघात करत असताना पाहिलं आपण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका प्रत्येक पिसेकरच्या बॅट मधून. पुन्हा एकदा लॉफ केलाय लॉंग ऑफला, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. या दरम्यान एक धावेचा अवधी. चांगलं क्षेत्ररक्षक पाहिलं आपण, धावत पळत आले होते सर आणि 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. सॉरी 2 धावा, 2 धावा मिळतील या. पुन्हा एकदा यश सज्ज झालाय प्रतीकसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा एकदा प्रहार करताना पाहतोय आपण स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा आलेला प्रतीक पिसेकरच्या बॅट मधून खणखणीचा दुसरा षटकार पाहतोय. चांगली फलंदाजी करतोय. तुटून पडलाय तर गोलंदाजांवरती, यशवरती मोठे फटके मारत असताना पाहतोय पण यशच्या गोलंदाजी विरुद्ध चांगली फलंदाजी. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या उद्देशाने पाहतोय आपण सलामीवर जोडी. दोन्ही फलंदाज मोठे फटक्यांची भाषा बोलत असताना, छवकार षटकारांची भाषा बोलत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण, प्रतीक आणि विवेक. पुन्हा एकदा यश, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पुन्हा एकदा तोच रिझल्ट पाहायला भेटेल का? परंतु आत्ता चेंडू हवेमध्ये होता, संधी होती क्षेत्ररक्षकाला इथे झेल घेण्याची, परंतु चुकी करताना पाहतो क्षेत्ररक्षक झेल होतो जमिनीला दान आणि याचं रूपांतर लगेच दोन्ही फलंदाज 2 धावांमध्ये करत असताना मिळतात त्या 2 धावा.
पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन चेंडू, आता मात्र प्रहार पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं जजमेंट पाहायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून. आणि आता मात्र बाद होतोय तो फलंदाज प्रतीकची केली संपुष्टात. पण तो जुना चेंडू असेल तो जमा करायचा ना. पहिला झटका बसलोय तो प्रतीकच्या सर्व्हमध्ये. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी प्रतीकने. नवीन फलंदाज स्ट्राईक एनवरती मयूरला पाहतोय आपण. हलक्या हाताने फक्त दिशा देतोय चेंडूला आणि एक धाव घेत असताना पाहतोय मयूर पिसेकरला. बहुतेक हा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक हवी आहे मयूर पिसेकरला, म्हणून हा फटका पाहायला भेटला मयूर पिसेकरच्या बॅटमधून. फक्त एक धाव. दुसरा षटक समाप्त. 2 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 33 धावा. अजूनही 15 धावांची गरज असेल. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 15 धावांची विजयाची साठी गरज मयूर ग्रुप बदलापूर संघाला. स्ट्राईक वरती मयूर, नॉन स्ट्राईक वरती पाहतोय आपण फलंदाज सलामीर फलंदाज विवेक. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सरसेनापती स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय तो विष्णू शिंदे सरांना पाहतोय आपण. एक डान्सर अंपायर म्हणून ज्याची ओळख आहे, पण तो आता आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. पहिला चेंडू लोवर फुल टच हलक्या हातामध्ये खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल. या दरम्यान फक्त सिंगल धावावरती समाधान पुन्हा एकदा मानावं लागतंय मयूरला. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी विष्णू शिंदे सरांना पाहतोय आपण. स्ट्राईक एन वरती विवेक. लॉफ केला चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते पकृत पाहतच बसले. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स, 4 धावांसाठी चौकार. अडतीस धावा फलकावरती. फक्त 10 धाब्यांची गरज असेल. सॉफ्ट ऑनने फक्त पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडूला केलून काढलाय. सिंगलला प्राधान्य देत असताना पाहतोय आपण विवेक. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने सुद्धा आता आपण सामना जिंकू शकतो. तेच करत असताना इथे दोन्ही फलंदाज मयूर आणि विवेकला पाहतोय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळला. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट पाहायला भेटला. फलंदाज इथे बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूरची केली संपुष्टात. नवीन फलंदाज मयूरची जागा भरून काढण्यासाठी इनॅट नंबर 4 वरती हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे असा फलंदाज मयूर ग्रुप बदलापूर संघाचा अनिकेतला पाहणार आहोत. टायकेन वरती सामना करे गोलंदाज विष्णू सरांच्या गोलंदाजीवरती. आता मात्र विष्णू सर राईट अप ओव्हर द विकेटने अनिकेतसाठी फिरून मारलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलाय.
चेंडू गेलाय. आल्या आल्याच पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. हीच तर ओळख आहे अनिकेतची. वारंवार आपण असे फटके केले असताना त्याला पाहतोय. त्याचं प्रात्यक्षिक देत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. 3 धाव्यांची गरज असेल. सॉरी 2 धाव्यांची गरज आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पकडला इथे फलंदाजाला. विष्णू सरांनी लेग बिफोरची अपील आणि अपील इथे उचलून धरली आहे आणि बाद वळखते. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता विष्णू सरांच्या गोलंदाजीच्या विरुद्ध, त्याच फलंदाजाला इथे ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकत असताना LBW च्या स्वरूपामध्ये बाद केलंय. नवीन फलंदाजासाठी श्लोकला पाहताय आपण. गोलंदाजी मार्कची गोलंदाज मोहन. येणारे 12 चेंडू, फक्त 2 धाव्यांची गरज. प्रत्येक पिसेकर चांगली फलंदाजी करून गेला आपल्या संघासाठी. हलक्या हातामध्ये फक्त सिंगल घेत असताना पॉइंटच्या दिशेमध्ये फटका केलाय आणि स्ट्राईक वरती नवीन आलेला फलंदाज श्लोक. 1 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी. मयूर ग्रुप बदलापूर संघाला चांगली फलंदाजी केली सुरुवातीला आपण पाहिलं तर प्रत्येक पिसेकर आणि विवेकने. आता मात्र फक्त सिंगल धाव हवी आहे विजयासाठी. गोलंदाज मोहन. लाफ केला चेंडूला. पहिल्या चेंडूवरती आघात करत असताना फलंदाज श्लोकच्या बॅट मधून MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकला हा मयूर ग्रुप बदलापूर संघाने. हार्ड लक वराडे संघ